एका विशिष्ट वयानंतर पोट का वाढत जाते. स्त्री असो व पुरुष, वजन वाढीची समस्या ही जागतिक होत चालली आहे. प्रत्येक घरात एक व्यक्ती तरी अशी सापडेल की ज्याचे पोट सुटले आहे. काही असो, फक्त 10 मिनिटे हा व्यायाम करा. पोटाची चरबी वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अपुरी झोप होय. हे सुद्धा महत्त्वाचेच कारण आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेवणानंतर लगेचच झोपण्याचे टाळा. अनेक वेळा माणसाचे चालणे फिरणे कमी होते, व्यायाम कमी झाला की पोट वाढू लागते. आणि बऱ्याच ठिकाणी आजकाल ऑफिसमध्ये आणि घरी बैठे काम लोक करू लागले आणि 2 पावलं चालायलाही त्यांना जमत नाही, आळस येतो. अशा वेळेस अनेक व्याधी जडू लागतात. त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ केवळ 10 मिनिटे, अगदी घरच्या घरी असे सोपे प्रकार आहेत. खूप वेळ नाही केला तरी चालेल, फक्त 10 मिनिटे व्यायाम करा. व्यायाम करताना श्वासोच्छ्वास काही सेकंद रोखून धरणे गरजेचे आहे आणि अगदी सोपे आहे. पोटासाठी हे व्यायाम आहे. हे व्यायाम प्रत्येकजण आपल्या घरच्या घरी करू शकतो. स्त्री किंवा पुरुष दोघेही अगदी सहज हे व्यायाम करू शकतात. तुम्हाला बघा, अगदी 10 दिवसातच कसा फरक जाणवू लागेल. तेव्हा वेळ न घालवता रोज सकाळी रिकाम्या पोटी आपले सकाळचे विधी आटोपून लगेचच हे व्यायाम प्रकार करायचे आहेत. त्यामुळे दिवसभर अगदी फ्रेश व आनंदी वाटू लागेल. पायांची हालचाल आणि श्वासोच्छ्वास हे यामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. व्यायाम करताना कुठल्याही प्रकारचे मनामध्ये विचार न आणता अगदी निर्विचारपणे शांततेने सतर व्यायाम करायचे आहेत. त्यासाठी घाई गडबड करायची नाही. अतिशय शांततेने सकाळी एकदम शांत वातावरणात शक्यतो व्यायाम केलेला कधीही चांगला. व्यायामासाठी कोणत्याही प्रकारची गादी वापरायची नाही आहे. सरळ प्रत्येकाच्या घरात सतरंजी असते. सतरंजीवर सदर व्यायाम प्रकार करायचे आहेत. व्यायाम हा अतिशय शांत मनाने आणि हळूहळू करायचे आहेत. त्यासाठी घाई करण्याची गरज नाही आहे. म्हणून रोज सकाळी प्रत्येकाने कमीत कमी 10 मिनिटे सदर व्यायाम अतिशय शांततेने, जो काही प्रकार आपला चालू आहे, आता तुम्ही बघत असाल इथे की दोन्ही ठिकाणी वेगळे प्रकार चालू आहेत व्यायामाचे. परंतु व्यायाम चालू असताना प्रत्येक आसनाची हालचाल किती शांततेत करायची आहे. बोटांची हालचाल त्याच पद्धतीने हळुवारपणे चालू ठेवायची आहे. पायांची हालचाल त्याच पद्धतीने अगदी हळुवारपणे चालू ठेवायची आहे. आणि कोणतीही घाई गडबड न करता अतिशय शांतपणे श्वासोच्छ्वास हळू शांततेत कमी जास्त करायचा आहे. जेणेकरून आपल्याला व्यायाम कसा चांगला होईल हे बघायचं आहे. बरेच जण व्यायाम करत असताना कुठेतरी बाहेर जाण्याचे मनामध्ये असते आणि त्या धावपळीमध्ये व्यायाम करत असतात. त्यामुळे व्यायाम हा कारणे लागत नाही. व्यायाम करताना आपलं पूर्ण मन एकदम शांत असलं पाहिजे. शांत मनानेच सदर व्यायाम केले जातात. एक प्रकार करताना अशा पद्धतीने हळुवारपणे उठून हळुवारपणे ते आसन मांडून आणि मग पुढच्या पद्धतीने ते आसन तयार करायचं आहे. एकदम शांत पद्धतीने
एक एक आसन करायचे आहे. आसन करत असताना कुठेही जाण्याची मनात घाई गडबड नको आहे. पूर्णपणे शांततेने आपल्या स्वतःसाठी फक्त 10 मिनिटं द्यायची. या 10 मिनिटामध्ये आपण अतिशय शांततेने सदर व्यायाम आसन करू शकतो. कोणतीही गडबड करायची नाही, घाई करायची नाही. आणि हे व्यायाम तुम्ही 10 मिनिटच करा. या 10 मिनिटानंतर तुम्हाला दिवसभर कसं फ्रेश वाटतं हे तुम्ही स्वतःलाच जाणवेल. तुम्हाला कोणी सांगण्याची गरज नाही, तुम्हीच सांगू लागाल किंवा हे फक्त 10 मिनिटं व्यायाम केल्याने सुद्धा अतिशय दिवसभर फ्रेश वाटतं. बऱ्याच जणांना पोट वाढल्यानंतर व्यायामशाळेत किंवा कुठे जाऊन व्यायाम करणे लाजिरवाणे वाटू लागते. यात लाजण्याची काही गरज नाही. आपल्या घरातल्या घरात आपण सतरंजी टाकून, साधी केवळ सतरंजी टाकून आपण त्यावर हे व्यायाम प्रकार करू शकता. अतिशय सोपे आणि सरळ असे व्यायाम आहेत. यासाठी फक्त आपले 10 मिनटं विचार सोडून शांततेने हे व्यायाम करायचे आहेत. घरातील इतर व्यक्तीही घरात असल्या तरी हे प्रकार करायला काही अडचण नाही आहे. अतिशय सोपे आणि सुंदर सरळ असे हे व्यायाम प्रकार आहेत. त्यामुळे व्यायाम हे नित्यनियमाने झाले पाहिजे. त्याच्यात गॅप द्यायचा नाही आहे, कुठलाही खंड नको आहे. आणि अतिशय शांततेने, एकाग्रतेने फक्त स्वतःसाठी 10 मिनिटे द्या. या 10 मिनिटात तुमच्या दिवसभराची तुम्हाला कशी अतिशय आनंदी आणि एकाग्रतेने दिवसभर तुम्हाला कसं शांत वाटेल आणि किती आनंदी वाटेल हे बघा. अतिशय सोपे असे हे प्रकार आहेत. त्याच्यात कोणत्याही प्रकारचे अवघड आसन नाही आहे. सोपे सोपे आसन आहेत. कोणीही करू शकतो. आणि पोट वाढल्यानंतर खूप अवघड आसने करू नका. जेवढे झेपेल, जेवढं शक्य होईल त्याच पद्धतीने आपले व्यायाम प्रकार सांगितलेले आहेत. आणि तेच व्यायाम प्रकार हळूहळू शांततेने करा. गडबड घाई करू नका. आपल्या शरीराला कोणताही आसन झेपणार नसेल असं तर नाही आहे, परंतु जरी कोणाला त्रास वाटत असेल तर ते आसन करायचे टाळायचं आहे. अतिशय शांततेने सदर व्यायाम प्रकार करायचे आहेत. कोणाला जर एखादा आसन करताना त्रास होत असेल तर त्याने तो आसन करण्याचे टाळायचे आहे. आणि सोप्यात सोपं आसन जे वाटतंय ते करायचे आहे. पण प्रत्येक व्यायाम प्रकार हा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोणीही एखादा आसन येत नाही म्हणून एकदम टाळून नका देऊ. ते थोडंसं करण्याचा प्रयत्न करा. एकदा जमणार नाही, दुसऱ्यांदा जमणार नाही, पण हळूहळू जमेल. कारण अतिशय सोपे असे व्यायाम प्रकार आहेत. त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर, आपले विधिमार्ग आटोपल्यानंतर अतिशय शांत वातावरणात एकाग्र होऊन सदर व्यायाम फक्त आणि फक्त 10 मिनिटे करून बघा. तुम्हाला दिवसभर अतिशय फ्रेश वाटेल, अतिशय आनंदी वाटेल. पोटाची जे काही इतर व्याधी आहेत त्या पण तुम्हाला जडणार नाहीत. शक्य झाल्यास चालण्याचा प्रयत्न करा. ज्यांना चालणं शक्य नाही आहे त्यांनी हे तर व्यायाम केलेच पाहिजे. तरी
प्रत्येकाने रोज सकाळी सदर व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.